इयत्ता चौथी कविता 16वी झुळूकमी व्हावे. मुलांनो, आज आपण दा अ कारे यांची झुळूकमी व्हावे ही कविता शिकणार आहोत. कवींनी या कवितेत एक छानशी कल्पना केली आहे. ती कल्पना म्हणजे मी झुळूक व्हावे आणि फेरफटका मारण्यास जावे. चला तर मग पाहूया, झुळूक होऊन कवीला नेमकं कुठे फेरफटका मारायचा आहे आणि काय करायचं आहे ते. मॅडम, झुळूक म्हणजे काय? मुलांनो, झुळूक म्हणजे हवेचा झोत. उन्हाळ्याच्या दिवसात खूप गरम होत असतं आणि अचानक थंड हवेचा झोत आपल्याकडे येतो. त्या क्षणी आपल्याला गार वाटतं. त्या हवेच्या झोताला म्हणतात झुळूक. चला तर मग आपण ही कविता पाहूया आणि कवीला झुळूक होऊन काय काय करावंसं वाटतं ते पाहूया. वाटते सानुये मंद झुळूक मी व्हावे. वाटते सानुये मंद झुळूक मी व्हावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कवीला सानुली म्हणजे हळूवार झुळूक व्हायचे आहे. अशी झुळूक होऊन त्यांना मन जिकडे ओढ घेईल तिकडे मोकळेपणाने फिरायचे बागडायचे आहे. झुळूक होऊन फिरताना कवीला काय काय करावेसे वाटते ते कवी पुढच्या ओळीतून सांगत आहेत. ते आपण आता पाहूया. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी. राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत. कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. कवी म्हणत आहेत की कधी झुळूक होऊन बाजारात फेरफटका मारावा, तर कधी नदीच्या किनाऱ्यावर भटकावे, कधी आमराईत किंवा कधी एखाद्या पडक्या वाड्याच्या मागे जाऊन लपावे, कधी थांबत थांबत पुन्हा पुढे जावे, तर कधी कधी कानोसा घेत फिरावे. मुलांनो, कानोसा घेणे म्हणजे काय तर कान देऊन लक्षपूर्वक ऐकणे होय. तर कवीला असं आजूबाजूला काय चालू आहे हे ऐकत फिरावे असे वाटत आहे. कधी आरामात फिरावे तर कधी सरळ जिथे जायचे आहे तिथे थेट भरारी घ्यावी असे कवीला वाटत आहे. मुलांनो, कोणी मला भरारी घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगू शकेल का? मॅडम, भरारी घेणे म्हणजे झेप घेणे. अगदी बरोबर.